ऐका नागोबा देवा तुमची कहाणी। एक नगर होतं, तिथे एक ब्राह्मण होता। त्या ब्राह्मणाला 5-7 सुना होत्या। चातुर्मासात श्रावण मास आला आहे। नागपंचमीचा दिवस आहे। कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी, अशा सर्व सुना गेल्या आहेत। सर्वात धाकटी सून होती, तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं। तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझ्या सर्व संबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेरून न्यायला ये असं म्हणू लागली। शेष भगवानास तिची करुणा आली। त्यांना ब्राह्मणाचा वेश घेतलं व त्या मुलीला नेण्याकरिता आला। ब्राह्मण विचारात पडला, हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला। पुढं त्यानं मुलीला विचारलं, तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं। ब्राह्मणानं तिची रवानगी केली। त्या वेशधारी मामानं वारुळात नेलं। खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणी चावू नका। एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली, तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला। पुढं ती व्याली, तिची पिल्लं वळवळ करी लागली। ही मुलगी भिवून गेली, हातातला दिवा खाली पडला, पोरांची शेपट भासली। नागिन रागावली, सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली। तो म्हणाला, तिला लवकरच सासरी पोचवू। पुढं ती पूर्वव्रत आनंदानं वागू लागली। एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली। आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पावती केली। नागाची पोरं मोठी झाली, आपल्या आईपाशी चौकशी करू लागली, आमची शेपट कशानं तुटली। तिनं मुलीची गोष्ट सांगितली। त्यांना फार राग आला। हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली, त्यांची पूजा केली। जवळ नागाने लाया, दूध वगैरे ठेवलं, उकडीचा नैवेद्य दाखवला। हा सर्व प्रकार नागांची पिल्ले पाहत आहेत। सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथे माझे भाऊ लांडोबा पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत असं म्हणून नमस्कार केला। इकडे सर्व प्रकार यांनी पाहून मनातली सर्व राग घालविला। मनात तिच्याविषयी दया आली। पुढं त्या दिवशी तिथे वस्ती केली। दूध पाणी ठेवतात त्यास पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले। दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला, तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण।